मित्र मागच्या महिन्यात 2,500 ज्वारी विकली आणि आता दुकानात पाहतो तर गोण्यात भरलेली ज्वारी 3 आणि 3,500ला. असं काय सोनं टाकलं का त्या गोणीत? आमच्याकडून घ्यायला स्वस्त आणि नुसतं गोणीत भरलं काय वाढला यांचा भाव. काय मग हा संवाद ओळखीचा वाटतो ना? पडतो ना प्रश्न, नेमका काय करतात बा त्या फॅक्टरीत? मग आज तुम्हाला डायरेक्ट फॅक्टरीतच नेतो. तुम्हीच बघा, नुसतं गोण्यात भरतात, सोनं टाकतात का अजून काय करतात? आधी हा व्हिडिओ बघा आणि निवांत जाता जाता तेवढं सबस्क्राईबचं बटन सुद्धा दाबून टाका. चला मग फॅक्टरीत. सर्वात आधी अशा गोण्यांमध्ये भरून ही ज्वारी कंपनीत आणली जाते आणि या गोण्या या डंप हॉपरमध्ये खाली केल्या जातात. इथून ही ज्वारी उचलली जाते आणि ती जाते थेट बाहेर असलेल्या स्टोरेज टँकमध्ये. बाहेर आल्यानंतर या एलिव्हेटरच्या माध्यमातून स्टोरेज टँकमध्ये ज्वारी पडते आणि ती इथे काही काळासाठी साठवली जाते आणि त्यानंतर जशी गरज असेल तशी पुन्हा एकदा आतमध्ये घेतली जाते. पुन्हा आत आल्यानंतर या एलिव्हेटरच्या माध्यमातून ही ज्वारी प्री क्लिनिंगसाठी पुढील मशीनवर पाठवली जाते. इथे आपण हे प्री क्लिनिंगचं मशीन बघू शकता, ज्यामध्ये 2 चाळण्या असतात, ज्याला टॉप स्क्रीन आणि बॉटम स्क्रीन म्हणून ओळखलं जातं. यातील टॉप स्क्रीनमधून मोठा तर बॉटम स्क्रीनमधून बारीक किंवा फूट झालेला माल बाहेर पडतो, जे आपण वेगवेगळ्या गोण्यांमध्ये कलेक्ट करू शकतो. हा बारीक तर इकडे दिसतो तो मोठा माल आहे. त्यानंतर चांगला माल पुन्हा एकदा या एलिव्हेटरवर येतो आणि तिथून तो फाईन क्लिनिंगसाठी पाठवला जातो. एलिव्हेटर या ज्वारीला वर किंवा दुसऱ्या प्रोसेससाठी पाठवते. या मशीनमध्ये सुद्धा 2 चाळण्या लावलेल्या असतात, त्यातून पुन्हा एकदा या बाजरीचे क्लिनिंग होते. इथे आपण टॉप स्क्रीन रिमूव्हल आणि बॉटम स्क्रीन रिमूव्हल अशा दोनही गोष्टी बघू शकता आणि चांगला माल या मध्ये येतो. त्यानंतर पुन्हा एकदा एलिव्हेटरच्या माध्यमातून हा माल येथील दगड गोटे काढण्यासाठी पाठवला जातो, ज्याला आपण डिस्टोनिंग म्हणतो. या डिस्टोनिंगच्या मशीनवर आल्यानंतर येथील दगड या मशीनद्वारे बाजूला केले जातात, जे आपण या काचेतून सुद्धा बघू शकता. तसंच यावर मॅग्नेटिक डिस्टोनिंगची सुद्धा प्रक्रिया केली जाते आणि त्यानंतर हा चांगला माल पुढे येतो आणि इथून तो पाठवला जातो कलर सॉर्टिंगसाठी. वर आलेला माल पुढे पाठवल्यानंतर त्यावर अजून एक प्रक्रिया केली जाते आणि ती म्हणजे मॅग्नेटिक डिस्टोनिंग होय. इथे आपण मॅग्नेटिक डिस्टोनिंगचं मशीन बघू शकता, ज्यातून आपण दगडगोटे बाजूला काढू शकतो आणि पुढे आलेला चांगला माल ग्रॅव्हिटी सेपरेशन आणि कलर सॉर्टिंगसाठी चालला आहे. हे कलर सॉर्टिंगचं मशीन आहे. इथे वेगवेगळ्या रंगाचे दाणे वेगवेगळे केले जातात. तसंच आकाराने सुद्धा या ज्वारीचे वेगवेगळे ग्रुप केले जातात आणि त्यातून ज्वारीचे वेगवेगळे प्रकार आपल्याला बघायला मिळतात, जे वेगवेगळ्या पाईपमधून खाली येतात. वेगवेगळ्या ग्रेडची ज्वारी वेगवेगळ्या ठिकाणी जमा केली जाते. जशी इथे काही ज्वारी जमा केलेली आहे, त्याचप्रमाणे दुसऱ्या प्रकारची ज्वारी या कोपऱ्यात जमा केलेली आहे. तर तिसऱ्या प्रकारची ज्वारी आपण इथे जमा होताना बघत आहोत. त्यानंतर पुन्हा एलिव्हेटरच्या माध्यमातून या हॉपरमध्ये ही ज्वारी जाते आणि ती जाते थेट पॅकिंगसाठी. इथे आपण गुणी लावून यातून माल भरू शकतो. त्याच पद्धतीने या दुसऱ्या ठिकाणी देखील या हॉपरमध्ये आलेली ज्वारी इथून बाजूला केली जाते आणि गोण्यांमध्ये भरली जाते. या ज्वारीच्या गोण्या भरल्यानंतर शिवण्याची यंत्रणा सुद्धा इथेच आहे. या मशीनवर गुणी ठेवल्यानंतर ऑटोमॅटिक ती गुणी शिवली जाते आणि शिवलेल्या गोण्यांची थप्पी लावण्यासाठी पुढे पाठवली जाते. इथे आपण वेगवेगळ्या ग्रेडची ज्वारी साठवलेली बघू शकता आणि ती थेट मार्केटमध्ये पाठवली जाते. इथे देखील वेगळ्या ग्रेडची ज्वारी बघू शकता, जी सीड क्वालिटीची आहे.